आम सभा ठरल्या त्याच दिसा जावपाक जाय, ती कॅन्सल करपाक मेळना अशें खंय बरयल्लें ना अशें अनुप देसाय म्हणटा. पुणून ज्या दिसा डेट ठरल्या त्या दिसाची डेट कॅन्सल करप ना अशें तरी खंय बरयल्लें आसा अशें गोवा डेअरीचो आतांचो चेअरमॅन दुर्गेश शिरोडकराचें म्हणणें आसा. गोवा डेअरी लुकसाणान आशिल्ली, अजूनही आसा हें तो मान्य करता, पूण तितूंतल्या तितून आपल्यान ती फायद्यान हाडला अशें दुर्गेश शिरोडकार म्हणटा. फाटल्या दिसांनी जेन्ना बंद दवरल्यो, गाडयो संपार गेल्यो, तेन्नाचें जें लुकसाण आशिल्लें तें कोण फारीक करतलो अशें जेन्ना आमी विचारलें तेन्ना ताणें सांगलें की जें कितें लुकसाण जालां तें आपूण सगळ्या गाडयो त्या दिसा संपार गेल्ल्यो त्या गाडया कडल्यान आपूण वसूल करून घेतलो, आनी अशें जर परत केलें जाल्यार आपूण तेंचेर कायदेशीर कारवाय करतलो अशें दुर्गेश शिरोडकराचें म्हणणें आसा. तो 10 दीस पयलीं प्रत्येक सभासदां मेळचो म्हणून की जणू करून सभासदाक की तेजेर पूर्ण अभ्यास करून येवपा मेळटा. कित्याक वर्सा कितें जातालें 2 दीस आहा म्हणल्यार अहवाल पावतालो आनी तेजेर कांयच स्टडी करपाक मेळनाशिल्ली काय न्हू. आनी तो अहवाल आमगेलो रेडी जावना. हितून 2 कारणां आहा. एक कारण म्हणल्यार मदींच आमगे ट्रान्सपोर्टवाल्यांनी स्ट्रायक केलो, ताका लागून 2-3 दीस आमचे तितूंकूच गेले. आनी सेकंड म्हणल्यार कोविडाची कारणां आमकां मातशे अहवाल लेट मेळ्ळो. अहवाल आमकां मेळ्ळो पूण कितें 2 ते 3 दीस पयलीं मेळ्ळो. जे पयलीं गेले ते वर्साक हांव खूद उलयतालो की अहवाल 10 दीस पयलीं मेळ्ळो हें गरजेचें म्हणून, आनी हांवेंच तर तो अहवाल तर 2 दिसान धाडलो जाल्यार पोरूं हांव उलयतालो तितूंत अर्थ उरचो ना. म्हणून हांवें म्हाजे कडल्यान पायंड घातलो की अहवाल हांव 10 दीस पयलीं धाडटलो म्हणून, आनी हांवें ताबडतोब रजिस्ट्राराक कळयलें आनी हांवें ती मिटींग पोस्टपोन केली. आनी दुसरी गोश्ट की थोडे म्हणटा की ही इलिगल पोस्टपोन, तशी पोस्टपोन करपाक जायना म्हणून, पूण हांव म्हणटा तशी पोस्टपोन करूंक जायना म्हणून खंय बरयल्लें आहा, खंयच नमूद केल्ली ना, बाय लॉसा बी खंयच नमूद केल्ली ना. एक गोश्ट. दुसरी म्हणल्यार ते म्हणटा की आमी पळवाट काडल्या तेंगे प्रश्नाचो प्रश्न आहा तेजेर उत्तर दिवपाक. हांव पळवाट बी कांय ना, तांकां जाय जाल्यार आनी 17 दीस दिल्या पळय न्हू, तितून भितर आनी प्रश्न धाडूंक शकता ते तेंगे सगळ्यांनी. तिसरी म्हणल्यार कितें, जी एजीएम हांव घेता ती 2019 आनी 20 ची, म्हणजे एप्रील 2019 टील मार्च 2020 ते टायमार हांव हांगसर चेअरमॅनय नाशिल्लो, काही नाशिल्लो, पण चेअरमॅन हे नात्यान हांव ती गेले ते वर्साची सांगता. आनी हांव जें उलयता पळय न्हू तें म्हाजी हे वर्साचें, म्हाजी जें प्रॉफीट जालें म्हणून हांव अजून तुमकां पर मंथ तुमकां हांव हें दिवपाक शकता की डेअरी प्रॉफिटां हांवें चलयली म्हणून. आनी डेअरी जें एजीएम जी आहा ती 5 म्हयने तुमी पळयल्यार कळटलें, 5 म्हयने तेजेर बोर्ड आहा आनी उरले म्हयने एडमिनिस्ट्रेटर आहा. आनी ती कारणांय बी पळय न्हू, लास्ट टायम लॉस जावं प्रॉफीट जावं ती कारणांय बी आमी स्पश्ट करतले की कोणीच अशी हें जावची न्हू, चेअरमॅन कोणाची पळवाट काडटा म्हणून. हांव एक तरेन तांकां तें अहवाल पावचो, तेणी जाय ते क्वेश्चन करचे म्हणून हो अहवाल हांव कंप्लीट दिवपाक रावला. आनी पयलीं कितें जातालें, अप टू डिसेंबर म्हणल्यार एजीएम घेवपाची आशिल्ली, पूण आतां रजिस्ट्रारान सांगलां टील 28 फेब्रुवारी म्हणल्यार एजीएम घेवपाक जाता म्हणून. म्हणल्यार आमचो तोय प्रश्न सॉल्व जाला तेजी. आनी थोड्याली कितें समज आहा की आमी रॉंग इन्फॉर्मेशन दिता की डेअरी आतां सध्या प्रॉफिटां आल्या. हांव तांकां चॅलेंज करता, ते सभासदांनी येवन अकाउंट्स मागीर हितून पळोवचो, आनी ती चॅलेंज ताका ते येतना तुमकां एकल्या कोणाकूय घेवन येवचें, कित्याक ते हांगसर येतात आनी उलयता एक आनी भायर वयता, गेटी भायर वयता आनी भलतेच सांगता. कित्याक तुमचे भितरले तर कोणी एकलो आसलो, आमी बाबा खरेंच, कित्याक एकलो आसल्यार तुमी सगळ्यांक सांगताले, खरेंच आमी दाखयता वो ना तें आमी तांकां समक्ष दाखयता आमी खंय प्रॉफीट करता आनी कसो प्रॉफीट करता तेज. आनी थोड्यांक दुखताय बी, थोड्या चेअरमॅनाक दुखता की हांगा चेअरमॅन जावन एडमिनिस्ट्रेटर कमिटीचो मेंबर हांगा येयल्यार दुखता. कारण हांगा तुमगे जे दूध जें ते घालताले धाडटाले तें दूध आमी स्वता टेस्ट करपाक लागले.
आणि तितून भितर खूप जाणांनी दूध रिजेक्ट जालां त्यांच्या पोटां दुखलां की ते इतली तेंप पळय ते दूध पळय धाडटाले ते तांकां जाय तशें मेळटा चेअरमॅन जावं एडमिनिस्ट्रेटर कमिटी थंय वचोन तें दूध पळयतय तेंच्या पोटां हें जालां तेंचे हांव फूल ते कसले दूध धाडी ते एजीएमाकय तेंचे हांव आउट करचो ना ते कसले दूध धाडी ते आनी तेंचे दूध आमी रिजेक्टेड करून तांकां जाग्यार हाडल्या ह्यो थोडे सोसायटी जे चेअरमॅन आयज बोवाळ घालता पळय न्हू त्यांची दूध कसलें आशिल्लें तेंय बी आमी सांगता तुमकां हांव रिपोर्ट दाखयत न्हू सगळी बाबा कितें आसतालें तें रिपोर्ट दाखयत तुमकां सोसायटी ब्लॅकलिस्टेड करतली मी आता त्यो ब्लॅकलिस्टेड करतले म्हण आमी तांकां नोटीस धाडली आमी तुमकां ब्लॅकलिस्टेड करता म्हण एज सून एज नोटीस धाडटकीर तेंगे मागीर सारकें येवपा लागलें कित्याक प्रत्येकाक पयलीं एक मारतो म्हणून कितें तरी दाखोवंक जाय न्हू डायरेक्ट मारप म्हणल्यार योग्य न्हू लास्ट फायनान्शियल इयरा लॉस आहा वो कितें आहा ते 17 तारखेर तुमकां हांव क्लियरली आउट करता तुमचे कडेनय ते दीस सकाळी एक अहवाल दिता की हेचे पयलीं सवाल दिले पळय 7.91 कितें लॉस आहा तें कोण कोण्या अहवाल पावलो पळय तो अहवाल पावलो तितून कितें आहा तितून थोड्यो त्रुटी आहा आं ओके आसा म्हणून तितून त्रुटी आसा त्रुटी आहा म्हणल्यार कितें आसा थोड्यो पयलीं जे कोण एकाउंट्सा बी आशिल्ले पळय न्हू तेणी रॉंग इन्फॉर्मेशन दिल्लें ऑडिटराक म्हणजे ती मागीर 5 दिसांनी बसून ती सारकी काडली पूण कितें मेन अहवाल येतकीर तेजी कंप्लीट हे न्हू ती आमचो मेन छापून अहवाल वयतो पळय प्रत्येक सोसायटी तेजेर तुका कळटलें क्लियर लॉस कितलें आहा तें आनी हे पावटी आमी कांयच लिपोवन दवरपा ना म्हणून तेका लागून आमी 10 दीस पयलीं अहवाल धाडटले गोवा सिटीचे आनी गोवा डेरीचे आम सगळे हेजे पयलीं एकदां जावना गेली सेम टायमार हेजी पयलीं जाणून बुजून दवरिताले हेजी पयलीं जाणून बुजून दवरिताले कित्याक गोवा स्टेटींकय उलोवपी आनी गोवा डेरीय उलोवपी जणू काय सेम आसता आतां तुमी एक ते रिजन सांगले म्हणून म्हणटा हा तितली हेजी पयलीं जालें हांव सांगतो न्हू तुमकां थोडे फावटी जाणून बुजून दवरिताले कित्याक बाय लॉज अशें प्रोविजन आहा फुडें पळोवपाचें मी कोण एजीएम फुडें पळोवपाचें बाय लॉसां प्रोविजन दुखणूच जायना म्हणून खंय हा न्हू ह्यो आतां गाडयो पयर ज्यो बंद दवरल्यो पळय तेंचेर तुमी कितें एक्शन घेतले तेजेर एक्शन घेवपा ऑलरेडी स्टार्ट जाले हांवें ऑलरेडी इन्स्ट्रक्शन सोडलें आनी एक्शन ती बी अशी घेतले की तेका मागीर पळवाट ना तशी की दर खेपे गोवा डेरींक कितें जातालें एक्शन घेता म्हणटाले आनी फाटल्यान ती एक्शन जायना आशिल्ली ही एक्शन जातली ही 100% शिवर पूण जात ती लिगली जातली असो आरोप आसा की जे पळय ट्रान्सपोर्टर आसा हय ते हांगा दादागिरी करता एकूच मनीस आहा तो 4-4 10 गाडयो घालता अशे एक आरोप आसा पळय 4-4 एक मिनिट आणि दुसरी गोष्ट अशी आहा की आता परत तुमच्या फाटल्यान टेंडरिंग हाडलें ते स्टॉप जालें काय नवीन घेवपाचें परत टेंडरिंग चालू केलां काय गाडयो चालू आहा टेंडर चालू आहा ओके. पळय टेंडर चालू आहा पयलीं आमी ई टेंडर केलें ई टेंडराक ज्यो नेई गाडी येयली पळय एक उदोर तांकां आमी ऑलरेडी दिल्ले आहा उरले आहा ते आमी ओपन टेंडर केला टेंडरिंग प्रोसेस चालू आहा टेंडरिंग प्रोसेस चालू आहा 3 तारीख म्हणल्यार आसतले आनी तुमची थ्रू हांव एक आव्हान करता ज्याची कोणाले कोविडाक लागून ज्याची कोणाली गाडी बिडी बंद आहा पळय न्हू तेणी तो टेंडर घालचो सगळ्यांक ओपन फॉर ऑल गोंय भयर कोण पळय जे कोविडा महामारी पळय सध्या हें जाल्ले आहा कंप्लिटान धाडचे टोटल सध्या कितल्यो गाडयो आहा गोवा डेरीक चलता गोवा डेरी सध्या 36 हेका चलताल्यो मार्केटिंगाक पूण त्यो हांवें सध्या आतां टेंडर करता आसतना 4 गाडी कॅन्सल केले कित्याक सेल कमी आहा आनी थोडी कडेन त्यो गाडी वयता पळय न्हू त्यो 2 गाडयांच्या 1 गाडयेर व्हरपाक केला तरी आसतना हांव आनी थोडे कमी करपाचो काल एक तसो आरोप जालो की पयलीं 70,000 लिटर तुमी एक दूधकार हय तुमकां त्या बद्दल चड जाणकार आसतले जाणीव आसतली की दूध इतलें कमी कशें घेताले कमी डेरी येवपाक हय. एक गोष्ट म्हणल्यार समूल जेन्ना फाटले दिसांक हेंगेले मिसमॅनेजमेंट जावन समूला जे दुधकार वळे पळय न्हू ते आतां हांव बसतकीर खूब दुधकार परतून वळ्ळा तुका सेल इतलो 50,000 ना तुका पयल्या बोर्डार कळटलो आनी हांवें सेलय बोर्डार आहा आनी प्रोक्रुमेंट मार्केटिंगय बोर्डार आहा कित्याक हांव ते लिपोवन दवरना तुमकां जाल्यार डेली पर डे म्हाका ते मेळटा 2 गोश्टी एक समूलान आनी सेकंड म्हणल्यार कितें कोविडाची एजन जाल्ले कारणान लोकांनी पिशवेची दुधाचेर मातशी कमी भर दिल्या आनी लोकल जें दूध वयता पळय
तुम्ही खंयचे सोसायटीन गेल्यार पयल्यार कळटलें तुमकां लोक सोसायटीनी लोकल घेवपाक लागले लोकल दुधाक मातसो डिमांड चड येना. एजीएमाक तीग जाण कितें ऑडिटर नेमलेले पळय तितूंतल्यान कोणाक घेतलं ना ते ऑडिटर जे नेमले ते कितली घेतली ना पळय ते त्यांची पयली टर्मां जाल्ली. ओके आमी जुने आयले आमी येयले तेन्ना ऑडिटर ऑलरेडी ऑडिट करतालो. ते कोणा एडमिनिस्ट्रेटरा पडटा ते टायमार कितें आसा एक हें आसता की एज सून एज एजीएम जातकीर 30 दीस पयलीं ऑडिटराक कळोवपा जाय. ते पयलींची एमडीन कळयलां वो ना कळयलें तें आमकां खबर ना. कोणा दिल्ले एमडी तेन्ना म्हाका दिसता राधिका काळे आशिल्ली आनी जरी तर ती आशिल्ली आनी तिणी तर हें काम केलें ना जाल्यार तिजी जे सस्पेन्शन आहा पळय न्हू तितून हो एक पॉयंट हांव एड करतलो ओके कित्याक बडी ही पडोवंकूच जाय कोणाची. तुम्ही मागीर कोण ऑडिटर घेतलो सद्याक आमचो एलडी नायक म्हणटा खरी तो आमी घेवना की आमी येवची पयलींच तो अपॉयंट आशिल्लो. आमी जेन्ना जुन्या बसल्या पळय तेजे ऑलरेडी ऑडिट चालू आशिल्लें. दिग्गज चौदह लाख रुपये लॉस काय म्हणतात तेवढं काल गोळा घालता ते कितें वसूल करपाक नोटीस पण धाडल्या का नोटीस चाला पळय ती जाली पळय नोटीस जी धाडटा पळय न्हू आमी हांगसर बेश्टी नोटीस धाडून तितून व्हरते ना ती एमडी नोटीस काडल्या हे पयशे भर म्हणून हांवें तांकां लिगली नोटीस धाडपाक केलें आनी हे 2 दीस भितर तांकां लिगली नोटीस वयतली. तो असिस्टंट कित्याक लागून तूं हांगसर हे संस्थे लॉस हे एक दुर्गेशा लॉस न्हू संस्थेचे लॉस आहा फाल्यां दुर्गेश गेल्ले आसूं जाय बाबा आपूण हे लिगली केल्लें आहा कोणी चेअरमॅन बसून म्हणजे ताका ती रिकवर करपाक. किती जाणां वयतली नोटीस नोटीसी जवळ जवळ 20 जाणां वयतली. आनी सपोज तेंच्यांनी भरलें जाल्यार तेंचेर कितें तुमी कारवाय करतले कारवाई जातलीच कितले लॉस जालो म्हणजे ना आमी एक्च्युअल लॉस आतां काडलें एक्च्युअल लॉस आमकां 9 लाख लॉस जाल्ल्या 9,02,000 एक दिसाक हय. प्रॉफिट जालें म्हणटा पळय मन वायज म्हणटा सांगल्यार मंथ वायज आहा म्हाजे कडेन. नवी गाडी घेता म्हणून तुमी डेरीकूच गाडयो घेता म्हणून सांगताले. आमची हे आसा की ज्यो गाडयो ह्यो अशी त्रास करपाक लायले जाल्यार आमी स्वताच गाडी घेवपाच्यो आनी डेरीन गाडी म्हळ्यार तशी न्हू त्यो ज्यो सोसायटी लेवला आमी आहा ज्यो बरी सोसायटी चलता ते सोसायटीन एक गाडी घेवन एक सायड बिझनेस सुद्दां म्हणून करपाक जाता. आतां खूब सोसायटी बरी चलता प्रॉफिटान चलता तेंच्यान सायड बिझनेस म्हणून करपाक जाता. पण तितलो ड्रायव्हराचे ड्रायव्हर तो ना तो सोसायटीन बेर करपाचो न्हू. आतां एक सोसायटी आमगे म्हणजे एक राय म्हाजी सोसायटी दिसलें डेरी मागे प्रॉफिटान एक गाडी घेवया आनी ती गोवा डेरी लावया म्हणजे तेन्ना ते पयशे वयत पळय न्हू थंय वयतले. बिझनेस वाडलो सोसायटीचो वाडलो आमचो आतां आमचीच पळय आमची 6 गाडी बेकार आशिल्ल्यो आतां तुका एक गाडी बेकार दिसपाना एक खाली आमी कित्याक दवरिता हांगा मातशी कित्याक जाय जाल्यार आमी दवरिता 3 गाडी आमी आतां खावडी प्लांटार चलता म्हयने आमकां तो कितलोसो फायदो जावपाक लागला. आनी तेंची एक खरें सेल देंवला आनी चेअरमॅन हांगसर सांगता की प्रॉफिटा आहा म्हणून पूण ते म्हाका विचारना बाबा तुवें प्रॉफिटाक कशी हाडली ती. हांव अजून सांगता कॉस्ट कटिंग करून हांवें डेरी प्रॉफिटा हाडले तेंगे बरोबर आहा 70 वयल्यान 55 पावलो तेंगे 100% बरोबर आहा पूण तेणी हांगा येवन म्हाका एकूच क्वेश्चन करचो की तुवें बाबा ती प्रॉफिटा कशी हाडली. हांव तेन्ना तांकां आन्सर करना. कितें कॉस्ट कटिंग तुमकां 3 म्हयने पयलीं सगळी दिल्ली मरे टॅम्पलेट दिल्ली सगळी कशी कॉस्ट कटिंग केली ते. मेजर म्हणल्यार आमी 2 शिफ्टीची 1 शिफ्ट केली. सेकंड म्हणल्यार खावडी प्लांटार आमी आमची स्वताची 3 गाडी लायली त्यो गाडयो पयलीं बोर्डान स्क्रॅपाक हाडलेल्यो ते स्क्रॅपाक हाडनासतना आमी टाटाचे प्रवीण च्यारी म्हणून हे मेकॅनिका हाडून नाव सांग तुमकां प्रवीण च्यारी हे मेकॅनिका हाडून तेणी स्वता जालें 2 लाखान ह्यो गाडी आपूण 50,000 सगळी सारक करून दिल्यो आनी त्यो गाडी तेणी 47,200 रुपया सारक करून दिल्यो. ज्यो स्क्रॅपाक आमकां व्हॅल्यू स्क्रॅपाक हाडल्यो त्यो गाडी सारक करून आज पयल्यार तुका सगळ्यो गाडी तुमी थोड्या दिसा की आमच्यो नवी गाडी घेतल्या काय म्हणून. आनी तिसरी म्हणल्यार आमगे ड्रायव्हर आशिल्ले ते गाडी ना म्हणटा ते बेकार तांकां पेमेंट करचोच पडटालो आमकां तो आतां ड्रायव्हर आमगे यूज जाले. येस
आनी कितें सान अप टू हांव बसत सान अप टू ऑक्टोबर नोव्हेंबर म्हयन्या हांवें दवरूना 2,40,00,000 प्रॉफिट आहा. हा, तुम्ही- आणि- तुम्ही तुमचे जे फॉर्म आहा हांव म्हाजेर फॉर्म 2,40,000 प्रॉफिट आहा. हे हांव जरी तर सभासद म्हणल्यार प्रत्येक आमगे सोसायटीचे सभासद आहा नाल्यार फाल्यां सकाळीं कोणी फार्मर येतलो आनी आपल्याक तें दाखय म्हणटलो. प्रत्येक आपले एका चेअरमॅनाक घेवचो, हांगा येवन बसचो, बरोबर एक प्रेसाक घेवन येवचो. 2 कोटी नाही. सगळ्यांना 2,40,00,000 कितले पर्यंत ते चितलं तर जून टू ऑक्टोबर एप्रील टू 31 ऑक्टोबर त्यांचे सारको हांव हें करिना कित्याक हांव इयर घेता. इयर स्टार्ट केन्ना तर एप्रील टू ऑक्टोबर 2,40,00,000 ओके प्रॉफिट. आणि तितून भितर ऑक्टोबर नोव्हेंबर आनी डिसेंबर धरल्यार मायच जातलो. पूण एक ठाम हेजेर आहा, जरी तेंच्यांनी कितें केला ऑडिटर दुसरो केला नेमला, जरी तर पयली एमडीन 1 म्हयनो भितर तर ऑडिटरा इन्फॉर्म केली ना म्हणून म्हाका तर लेटर मेळत जाल्यार हांव पयली एमडी सस्पेंड केल्ले आहा पळय न्हू तेजेर होय बी एक पॉइंट घालतालो कित्याक इनकॅपेबल एमडी म्हणून. हेजेर हांव ठाम. कोण इनकॅपेबल कोण सध्या कॅपेबल म्हणजे हांव इनकॅपेबल म्हणना जो मेरेन तिजी क्लियर जायना, ठपको तिजेर पडना तो मेरेन हांव इनकॅपेबल कोणा म्हणूंक शकना. पूण आनी एक चार्ज एड जातलो इतल्यान